सकाळची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे संडे, आज आहे 16 एप्रिल आणि आता वाजलेले आहेत 12:30। सकाळपासून आमचा नाश्ता झाला, त्याच्यानंतर आज काहीतरी वाढलेलं आहे। देन त्याच्यानंतर आज गुड्डी आणि जिजू पहिल्यांदाच आमच्या घरी येणार आहेत पुण्याला। लग्नानंतर पहिल्यांदाच ते येत आहेत, त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी जेवण बनवायचा प्लॅन आहे। तर आज मटण बनवणार आहे, तर त्याची तयारी चालू आहे। मटणची मसाल्याची तयारी झालेली आहे, चपात्याची कणिक मळून झालेली आहे आणि आज नेमकं मला जे जेवण बनवायला मावशी येतात मदत करायला, त्या नेमक्या आज आजारी पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या मत्तीला नाही आहेत। पण तिकडे बघा आमची किट्टू मत्तीला आहे, सो मी आणि किट्टू आज बनवणार आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। बघा इकडे मटन मसाला रेडी आहे, मटन रस्सा रेडी आहे अँड आता मी करणार आहे चपात्या, त्यासाठी ठेवलेला आहे तवा। गाईज आम्ही जेवण बनवलं, त्याच्यानंतर जेवण केलं, लिटरली मटन यम झालेलं आहे। किट्टू पण सांगेल, किट्टू कसं झालंय? छान झालेलं। अँड आता गुड्डी आणि जिजूंची वाट बघतोय, ते रात्रीच जेवण करतील आणि थोडासा रस्सा शिळा झाला की अशी अजून टेस्ट येते, त्याच्यामुळे आम्ही सकाळीच बनवलं की म्हणजे रात्री अजून जास्त टेस्ट यायला। आणि आता सगळ्यावरून आम्ही त्यांची वाट बघतोय, ते आता पोहोचतील। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आम्ही काय काय मज्जा करतोय। सो गुड्डी आणि जिजू खाली पोहोचलेले आहेत आणि वरती येत आहेत। सगळे चाललेलो आहे आमच्या इथलं जे गार्डन आहे तिथे। तर ब्लॉग कंटिन्यू करा। त्यांच्या बाहेर आज घोडा आहे बसायला, घोडे राईडसाठी एंट्री। सो आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये सगळे आणि आता गार्डन एक्सप्लोर करतोय। हे आहे पूर्ण गार्डन, लाइटिंग ऑलरेडी पण मी एका ब्लॉग मध्ये हे दाखवलेलं आहे। अटल बिहारी वाजपेयी गार्डन, जे की पूर्णा नगर मध्ये आहे, चिखलीमध्ये। क्षण आहे गार्डनचा, खूप मोठं गार्डन आहे। बघा फरशांची डिझाईन कशी आहे, अशी युनिक वाटते। कॉलम्सना पण अशी ग्रीनरी आहे, खूप छान शेप दिलेला आहे। सो आम्ही मस्त फिरून आलेलो आहे आता घरी अँड आता करणार आहे जेवण। तर मी पटकन जाते, फ्रेश होते अँड मला तर फक्त चपात्या बनवायच्या आहेत आणि भात लावायचा आहे, अदरवाईज सगळं झालेलं आहे। हे बघा हा आहे आजचा मेन्यू गुड्डी आणि जिजूंसाठी। सो आम्ही सगळे आता जेवायला बसलोय, गुड्डू, जिजू, प्रभाकर आणि इकडे आहे किट्टू। हाय गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि झालेली आहे सकाळ। काल रात्री खूप गप्पा मारला, त्याच्यानंतर झोपी गेलो, मी काही शूट नाही घेतलं। आता आमचा झालेला आहे नाश्ता, चहा आणि गुड्डी आणि जिजू आता निघत आहेत कारण त्यांना मुंबईला जायचं आहे, तिथून त्यांना फ्लाईट आहे सिंगापूरसाठी, त्याच्यामुळे ते आता निघत आहेत। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30। तर त्यांचा आता पाहुणच्या वेळी पाहुण्यात म्हणजे आहे त्यांच्या गाडीला आणि त्याच्यानंतर ते निघतील।
आता गुड्डी आणि जिजू चाललेले आहेत. गुड्डी आणि जिजू गेले, त्याच्यानंतर ह्यांचा टिफिन बनवला, कारण आज पण मावशी आलेल्या नाही आहेत, त्या आजारी आहेत. तर टिफिन बनवला, हे ऑफिसला गेले. देन आता माझं झालेलं आहे लॉग इन. आणि मावशी नसलं की मग खूप धावपळ होते, सगळंच करायचं म्हटलं की. आणि ऑफिस, घरातलं, त्यात यूट्यूब, असं सगळं मग हेक्टिक होऊन जातं. तर आता माझं झालेलं आहे लॉग इन. आता बघू काय काय काम आहे. आज मंडे आहे, तर मेल्स तर खूप आलेले आहेत. भेटू आपण नंतर. हाय गाईज, आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि खूप जोराचं वारं सुटलेलं होतं, खूप जोरात पाऊस पडत होता. तुम्हाला मी दाखवते, विजा पण कडाडत आहेत. लिटरली आमच्या गॅलरीमधला जो पत्रा होता तो निघाला, इतक्या जोरात वारं सुटलेलं होतं. आणि दरवाजा पण धडाधड आपटत होता. तर बघा कसा काय पाऊस पडतोय. आणि खरंच यार, ह्या म्हणजे सीझनचं काहीच कळत नाही. उन्हाळ्यामध्ये पाऊस, पावसाळ्यामध्ये उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये थंडी, काहीही चालू आहे, काहीच कळत नाही. आधी असं ठरलेले सीझन्स प्रमाणे वाटायचं की हा उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, आता काहीच कळत नाही. तर बघा बाहेर किती पाऊस पडतोय. हे बघा, आम्ही म्हणजे खिडकी आता फक्त उघडली तर आत यायला लागलाय पाऊस. बघा कसाही आहे इकडं तिकडं असा. आणि वारं बघा किती जोराचं आहे.